Give them a big hand, guys. मावे के लाल, जय सेवा, जय जोहार. माझे पूर्ण नाव कल्याणी श्रीकृष्ण कुर्वेते आहे आणि मी BA फायनल इयरची स्टुडंट आहे. आपल्या गडचिरोली डिस्ट्रिक्ट मध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या म्हटलं तर आपल्या आदिवासी समाजाची आहे आणि मी आज आदिवासी समाजातील एक स्त्री याची वेशभूषा तुमच्याजवळ समोर प्रस्थापित करत आहे. निमे बदल किसिरी म्हणतात. याचा अर्थ असा की तुम्ही काय करता. धन्यवाद. मी आहे मिथिला नगरीची कन्या जनक नंदिनी सीता. मी माझ्या स्वयंवरात प्रभू श्रीरामांना वरण केले आणि त्यांच्यासोबत वनवासाची कठीण वाटही हसत हसत स्वीकारली. रावणाने मला अशोक वाटिकेत कैद केले, पण माझा आत्मविश्वास आणि पवित्रता कधीही डगमगली नाही. स्त्री ही अबला. मी आज सगळ्या स्त्रियांना सांगू इच्छिते की स्त्री ही अबला नसते, ती संयम, शक्ती आणि संस्कारांची मूर्ती असते. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. माझे पूर्ण नाव आहे पार्थिव दीपक बावळकर. मी BA फायनल इयरचा विद्यार्थी आहे. मी ट्रान्सजेंडर गौरी सावंत बनलेला आहे. गौरी सावंत याच्याविषयी मी 2 शब्द बोलित आहे. गौरी सावंत ही पुणे जिल्ह्यातील आहे. तिचे वडील पोलीस इन्स्पेक्टर आहेत आणि ती जेव्हा जन्माला आली तिच्या गौरी सावंतचा आवाज बिलकुल मुलींसारखा होता, पण तो जन्माला मुलगा होता. तो आवाज बघून त्यांच्या वडिलांना वाटले की मी तर मुलाला जन्म दिलं ते तर मुलगी आहे असे म्हणत तिच्या वडिलांनी तिला घरच्या बाहेर हाकलले आणि ते घराच्या बाहेर निघली आणि मुंबईच्या बस स्टॉपवर रेल्वे स्टेशनवर ते भीक मागू लागली. तशी करता करता ती लहानाची मोठी झाली आणि मुंबई समाजामध्ये किन्नर आहेत त्यांची मिळून मिसळून राहिली आणि तिने एक संघटना निर्माण केली. ती NGO आहे. त्या NGOचे नाव आहे चोरीच्या संघटना. हा त्याच्या NGOचं नाव आहे. त्या NGO मध्ये IVF आणि एड्स सारख्या लोकांना ते मदत करतात आणि विक्षा ॲडव्हर्टाईजमध्ये तिने रोल केलेला आहे आणि तिचा एक ताली पिक्चर आहे तो बॉलिवूडमध्ये रिलीज झालेला आहे आणि ती प्रसिद्ध ट्रान्सजेंडर म्हणून ते फेमस आहे. आणि दत्तक मुलीसाठी त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली होती आणि ते पण जिंकली आणि राष्ट्रीय आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगामध्ये तिची नावाची चर्चा होत चालत आहे. धन्यवाद. माझं नाव रिया धुले. मी BCom सेकंड इयरची आहे आणि माझा रोल तारा राणी आहे. आम्ही कोण? छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सज्ज झालेली ही वाघीण, सेनापती हंबीरराव यांची कन्या आणि श्री शिवाजी महाराज यांची सून मी मोगल मर्दानी तारा राणी. मी साधारण गवळण नाही तर रायगडाची हिरकणी आहे. मी साधारण गवळण नाही तर रायगडाची हिरकणी आहे. माझे पूर्ण नाव प्रणाली किशोर राऊत व मी आज जी भूमिका साकारली आहे ती रायगडाची एक गवळण जिचे नाव आहे हिरकणी. माझे पूर्ण नाव ज्योती राजेंद्र टेंबुर्णेकर आहे आणि मी ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या कॅरेक्टर. ठीक आहे. ज्योतिराव फुले यांनी म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना ही केली आहे. त्याचबरोबर स्त्री शिक्षणामध्ये माझा मोलाचा वाटा आहे. ज्या काळी चूल आणि मूल होतं तेव्हा स्त्री शिक्षण म्हणजे हा नाहीच झालं पाहिजे असं होतं. त्यावेळी मला विचार आला की आपण बदलावची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. म्हणून मी आपल्या धर्मपत्नी सावित्रीबाई फुले हिला अगोदर शिक्षित केलं. त्यानंतर आम्ही दोघेही मिळून पुणेमध्ये स्त्रियांसाठी शाळा खुली केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सर्वप्रथम मला आढळली. मी शोध लावला त्याचा आणि सर्वप्रथम शिव जयंती साजरी
बी केली असं मला मान आहे. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव निघना धर्मराज गराडे आहे. मी BA फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे. मी अविनीच्या समोर राजमाता जिजाऊ यांचा वेशभूषा सादरीकरण करत आहे. ना वाकणार ना झुकणार, ना वाकणार ना झुकणार, अन्यायाविरुद्ध पलटून वार करणार. हे हिंदवी स्वराज्य आहे. इथे आयाबायांची पूजा केली जाते. सन्मानाने जगणार आणि सन्मानानेच मरणार. जाऊन सांग त्या राष्ट्राला, आता या पुण्याची जहागिरी महाराज साहेबांची जमिनी चालवणार आहे. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मी मोहिनी प्रकाश उरपुडे BSc सेकंड इयरची विद्यार्थिनी आपल्या समोर सावित्रीबाई फुले यांचं कॅरेक्टर प्रस्तुत करीत आहे. माझे नाव सावित्रीबाई ज्योतिबा फुले. मी अवघी 3 वर्षाची. माझा जन्म 3 जानेवारी 1831 ला झाला. माझा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. मी अवघी 9 वर्षाचीच असताना माझे विवाह ज्योतिरावांशी झाले. मी अशिक्षित असल्यामुळे ज्योतिरावांनीच मला लिहायला व वाचायला शिकवले. ज्योतिरावांच्या पाठिंब्याने व सहाय्याने सावित्रीबाई ही भारताची पहिली शिक्षित महिला झाली व इतिहासाच्या पानावर एक नवीन नाव कोरले गेले. सावित्रीबाई ही मुलींना शिकवायला जात असताना त्यांच्यावर दगडगोटे व त्यांची निंदा केली जात होती. तरीही हे सर्व सहन करून सावित्रीबाईंनी मुलींना साक्षर करण्यासाठी जो प्रयत्न केला तो आज यशस्वी ठरला. धन्यवाद. नमस्कार. मी द्रौपदी मुर्मू, भारताची 15वी राष्ट्रपती. मी जेव्हा जन्मली तेव्हा मी आदिवासी मुलगी म्हणून जन्मली. पण जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा मी खूप कष्टाने आता ह्या पदावर आलेली आहे. मी खूप संकटाला मागे टाकून आपल्या ह्या पदावर मी आज कार्यरत आहे. प्रतिभाताई पाटील नंतर मी दुसरी महिला राष्ट्रपती आपल्या भारताची झालेली आहे. मी द्रौपदी मुर्मू भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून अशी शपथ घेतो की आपण लोकांचे प्रश्न सोडवणे हा माझा प्रथम कर्तव्य आहे आणि हा मी प्रामाणिकपणे पाळेन. जय हिंद. माझे पूर्ण नाव अनुष्का आदम होते आहे आणि मी BSc फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे. आज मी झाशीच्या राणीचा रोल प्ले करत आहे. मैं लक्ष्मीबाई गंगाधर राव की पत्नी, नेवाड़कर वंश की वधू, मैं प्रतिज्ञा लेती हूँ कि जब तक मेरे शरीर में रक्त है, जब तक मेरे हृदय में धड़कन है, जब तक मेरे श्वास में प्राण है, तब तक मैं अपनी झांसी की पूर्ण निष्ठा से सेवा करूंगी. नहीं झुकने दूंगी अपने झांसी का मान, नहीं झुकने दूंगी अपने देश का नहीं झुकने दूंगी अपने देश का मान. थैंक यू. ताली अवनीच्या एक आहे. नमस्कार. माझे नाव सलोनी गोविंदा राजगिरे. मी BSc सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे. मी आज महिलाबाई होळकर झालेली आहे. महिलाबाई होळकर. माझा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात झाला. मी खूप सारे पुण्याचे काम केले म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणतात. ना सत्यासाठी ना राजकारणासाठी, फक्त लढणार आहे त्याच्या रक्षणासाठी. ताली अवनीच्या एक असतो. ताली अवनीची एक आहे. Good afternoon everyone. My name is Bhavna Pramod Gavde and I am student of the BSc first year and I am play the role of the scientist. Hello, I am the scientist. My word explains the newer laboratories and the new discoveries. Science gives the meaning of the reality to the imagination. The questions why and how are the foundation of the science. Like the C.V. Mankar is the C.V. Raman is the C.V. Raman, I want her to win the Nobel Prize for the India. Dr. APJ Abdul Kalam is my the greatest inspiration. Thank you. Now, my expression
माझे पूर्ण नाव मयूरताई सुरेश शेंडे. मी BSc सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे. मी लता मंगेशकरचा रोल करत आहे. जो शहीद हुए थे उनकी जरा याद करो कुर्बानी. नमस्कार, माझे नाव लता मंगेशकर आहे. माझा आवाज माझा श्वास आहे. संगीत हीच माझी पूजा. जोपर्यंत माझा आवाज तुमच्या हृदयात जिवंत आहे तोपर्यंत मी कधीही दूर जाणार नाही. लोक मला प्रेमाने भारताची कोकिळा म्हणून ओळखतात. माझा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे झाला. मला लहानपणापासून संगीताची आवड होती. माझे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला संगीत प्रवासाची सुरुवात झाली. धन्यवाद. तालिया. गुड आफ्टरनून सर. माझं पूर्ण नाव पल्लवी अरविंद निगोरे आणि मी मिताली राज यांचा रोल करणार आहे. एक हाथ में बैट और सर पर हेलमेट और दिल में देश का जोश. मैं हूँ भारतीय महिला क्रिकेटर टीम की मिताली राज. लोग कहते हैं महिला क्रिकेट नहीं खेलती, लेकिन हमने कहा हम सिर्फ क्रिकेट नहीं खेलते, हम इतिहास रचते हैं. एक हाथ में बैट और दूसरे में तिरंगा. और मेरा उद्देश्य ये है कि मैं अपने देश के प्रति सम्मान करूं और उनके लिए जीत के आऊँ. थैंक यू. नमस्कार, मेरा नाम ईशा भूषण हर्षे है. मैं BSc फाइनल ईयर की विद्यार्थिनी हूँ. यूनिफॉर्म एक जिम्मेदारी होती है और मैं अपनी जिम्मेदारी से कभी पीछे नहीं हटती. मेरा नाम किरण बेदी है. मैं भारत की पहली महिला IPS अधिकारी हूँ. मैं 1972 में भारतीय पुलिस सेवा के लिए कार्यरत हुई थी और 2007 में मैंने अपनी 35 साल की सेवा देते हुए भारतीय पुलिस सेवा को अलविदा किया था. अभी मैं एक राजनेता और एक सामाजिक कार्यकर्ता के रूप में कार्यरत हूँ. तालिया. कोणी तरी आमच्या कार्यक्रमाची नमस्ते, मेरा नाम आंचल नागुटे. मैं BSc सेकंड ईयर की विद्यार्थी हूँ. आज मैंने डॉक्टर की वेशभूषा पहनी. लोगों को लगता है कि डॉक्टर भगवान का रूप होते हैं. नहीं, मेरा मानना है कि डॉक्टर वो इंसान है जो मानवता की सेवा को सबसे बड़ा धर्म मानता है. और मेरा ये सफेद कोट शांति का और ये मेरा स्टेथोस्कोप धड़कनों को समझने का प्रतीक है. मेरा संदेश बस इतना है, स्वस्थ रहिए और मस्त रहिए. वैसे आज मतलब आपको लग रहा होगा मैंने मेकअप वगैरह कुछ नहीं किया है. मतलब मुझे पसंद है वैसा नहीं, पर मेरी नाइट शिफ्ट थी ना, इसलिए वहाँ से आगे शिफ्ट इसलिए मेरा अभी काम था. मुझे जाना होगा पेशेंट वार्ड में. चाहिए दोस्तों. तालियों में कमी सी नहीं. माझे नाव मीना सुरेश तलवरे. मी BSc सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे. मी राजमाता जिजाबाई शहाजी भोसले. माझा जन्म सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या पवित्र भूमीवर झाला. मी छत्रपती शिवाजी महाराजांची जननी आणि स्वराज्यांच्या विचारांची शिल्पकार आहे. ना वाकणार ना झुकणार, अन्यायाविरुद्ध पलटून वार करणार, सन्मानाने जगणार आणि सन्मानानेच मरणार. हे हिंदवी स्वराज्य आहे. येथे आयाबायांची पूजा केली जाते. जाऊन सांग त्या बादशाला, पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालविते. तालियां होनी चाहिए दोस्तों. तालियों में कमी सी नहीं होनी चाहिए. नमस्कार, मी ज्योती प्रकाश गराडे. BA सेकंड इयरची विद्यार्थी. मी आज तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केलेली आहे. ओळखलात का? मी सावित्री ज्योतिराव फुले, महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षिका. घेरल्या दगडविटा, मिळाला मुलींना न्याय. अन्यायाविरुद्ध खचली नाही आजही. खचले नाही ध्येयापासून, जरी फेकली आजही. फेकली घाण.
जरी ठेवली अंगावरती खाण ते दुःख मनी विद्यापरी घेते होय म्या सावित्री फुले बोलते होय मी सावित्री फुले बोलते सरकारी हृदयावर खुर्चीत बसली असती का सरकारी हृदयावर खुर्चीत बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. धन्यवाद. टाळ्या होत्या. माझे नाव आहे निखिल उमरेकांत चौरीकर, BSc फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे आणि मी शेतकरी पाटीलच्या वेशभूषेत आहे. मी शेतकरी पाटील, मी आपल्या शेतात राहते, कुणाच्या दारात नाही. समजलं का तुम्हाले? पाटील म्हणतात आम्हाले. नमस्कार, मी ईशा लोणारे. मी बाजीराव पेशवा यांची पत्नी, पहिली पत्नी काशीबाई पेशवा यांची भूमिका साकारली आहे. मला या काही काळाआधी एक मूवी आली आहे बाजीराव मस्तानी म्हणून. मला या भूमिकेतून सर्व दर्शकांना हे सांगायचं आहे की हल्लीच्या काळामध्ये चीटिंग आणि डिवोर्स रेट खूप वाढलेले आहे. परंतु दोन पार्टनर्समधून एका पार्टनरला जेव्हा आपल्या पार्टनरला सोडायचं नसते वा ते जेव्हा चीटिंग त्यांना जेव्हा सापडते तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये काय दुःख असतो हे काशीबाई यांच्या संवादाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. हे संवाद मी बाजीराव मस्तानी या चित्रपटातून घेतलेला आहे. संवादात बाजीराव पेशवा आणि काशीबाई ह्या बसलेले आहेत. तो स्वामी जी बता रहे थे कि कृष्णा और रुक्मिणी का संवाद चल रहा था और रुक्मिणी कृष्ण से पूछती है कि हमें ऐसा क्यों लगता है आप हमसे बहुत प्रेम करते हैं और हम भी आपसे उतना ही प्रेम करते हैं, पर ऐसा क्यों लगता है कि हम आपकी पत्नी ना होकर प्रेयसी होते तो और अच्छा होता है. क्यों? ये कृष्णा ने प्रश्न पूछा था. तब रुक्मिणी इसका जवाब देती है कि पत्नी और पति का रिश्ता कितना भी गहरा क्यों ना हो, पर लोग तो सिर्फ प्रेयसी को याद रखते हैं. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण. थैंक यू. Darling, आपको से आपके चार करने दो, आपको प्यार करने दो. Darling, आपको से आपके चार करने दो, आपको प्यार करने दो. देखते हैं बहाना, बच्चे निकलने लगे, बोलो तो अभी इंतजार करने दो. Darling, आपको से आपके चार करने दो. Darling. Hello, darlings. पहचाना मुझे? ये साड़ी, ये बिंदी, ये आवाज, ये गजरा, ये अंदाज, मैं हूँ उषा उत्तम. मेरा जन्म 7 नवंबर 1947 गोमतला से एक छोटी से परिवार में हुआ. मेरा फैमिली कोई बैकग्राउंड कोई फिल्मी नहीं था. हाँ, नहीं कोई खास चीज थी. हाँ, बस एक खास चीज थी, वो थी मेरी आवाज. जब मैंने गाना शुरू किया तो लोगों ने मुझे कहा, अरे ये आवाज तो हीरोइन की तो नहीं हो सकती, ये तो बहुत भारी आवाज है. लेकिन मैंने हार नहीं मानी. मैंने कहा मैं किसी की कॉपी नहीं बनूंगी, मैं अपनी पहचान खुद बनाऊंगी.
ड्रेस पहन के आते थे तब मैं साड़ी और बड़ी बिंदी लगाकर जाती थी। तब लोग सब मुझ पर बहुत हंसते थे, पर वही लोग फिर मेरे परफॉर्मेंस के बाद वो खूब तालियां बजाते थे। तब उन्होंने कहा ये नहीं कि व्यक्ति के दिखावे से, पहनावे से उसकी पहचान नहीं होती, वह क्या है और कैसा है इससे उसकी असली पहचान होती है। तो मैं आप सभी से ये चीज कहना चाहूंगी, अगर आपको कोई रोके तो समझिए कि आपकी ऊंची बहुत उड़ान है। अगर आपसे कोई कहे कि आप कुछ नहीं कर सकते तो समझिए कि आप पूरी दुनिया जीतने की ताकत रखते हैं। इसलिए मैं हमेशा कहती हूँ कि लुक्स मैटर नहीं करते, हमारा आत्मविश्वास, हमारा कॉन्फिडेंस ये मैटर करता है। सो मैं हमेशा इसलिए ये कहती हूँ अपने लिए कि कॉन्फिडेंस इज माय मेकअप एंड साड़ी इज माय आइडेंटिटी। कहिएगा सो हरि ओम हरि राम, हरि ओम हरि, 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 हरि ओम हरि। गम है कोई तो गम मारो यारो, गम की दुआ पे गम की खुशी है, झूम नशे में ये जिंदगी है। हरि ओम हरि, हरि ओम हरि, हरि ओम हरि, हरि ओम हरि, हरि ओम हरि। चपड़ी पा शिवरी रखू, शिवरी रखू। जेवढे